न्यूज 24 वेद जनमनाचा। आपल्या भारतात महिला तसेच मुली नोकरीच्या निमित्तानं बाहेर जातात, बाहेर शिकायला जातात, पण सध्याच्या वातावरणात त्या सुरक्षित नाही आहेत। तर त्यांची सुरक्षिततेसाठी शासन प्रयत्न करतेच आहे। बलात्कारासारख्या ज्या विकृती समाजात आहेत त्या या महिलांना काम करण्यास किंवा पुढे येण्यामध्ये अडथळा निर्माण करतायत। परंतु काल जी काही घटना घडलेली आहे त्यामुळे बलात्कारास मृत्यूदंड मग तो कसाही असना साम दाम दंड भेद हा वापरून केल्यामुळे तो प्रशंसनीय आहे। त्यामुळे शासनानं ह्या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन महिला सुरक्षीकरणाकडे प्रयत्न करावा। समाजामध्ये अशा बऱ्याच काही गोष्टी घडतात, परंतु आपली न्याय व्यवस्था चांगली असून सुद्धा फक्त प्रलंबित खटले असल्यामुळे लोकांच्या मध्ये नाराजी आहे। परंतु ते जर सगळं व्यवस्थित व्हायला लागलं तर लोकांमध्ये जागृती येऊन तसेच लोक हे जे प्रकरण बलात्कारासारखे प्रकरण आहेत ते वर येऊन त्याच्यावरती आळा घालण्यास मदत होईल आणि लवकरच रामराज्य प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही। मी शीला माने। भारतातील असे कित्येक मुली महिलांच्यावर अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार होतात। आता जे हे बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलीवर 2 मुलींच्यावर अत्याचार झालेत, हा नराधम अक्षय शिंदे यांनी जे म्हणजे कृत्य हे केलेलं आहे ह्याला फाशीची शिक्षा नाही, एन्काउंटर झालंच पाहिजे। जी पोलिसांच्या हातून त्यांनी बंदूक काढून हिसकावून घेतली, त्यामुळे आपल्या संरक्षणासाठी पोलिसांनी सुद्धा त्यांना सुद्धा म्हणजे गोळीबार केलेला आहे। दररोज आपण वर्तमानपत्र उघडलं किंवा टीव्ही बघायला बातम्या बघायला सुरुवात केली की रोज एक ना एक तरी बातमी तुम्हाला बलात्काराविषयी किंवा स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचाराविषयी दिसते तुम्हाला। तर ही स्त्रियांच्या दृष्टीने किंवा आपण आज 75 वर्ष क्रॉस केली स्वातंत्र्याला, तर या दृष्टीने ते खूप लज्जास्पद आहे। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। जे आता हे नवीन ज्या मुली वयात येतात त्यांच्यावर आतापासूनच जर अत्याचार व्हायला लागले तर पुढच्या पिढीनं काय करायचं, त्याची मानसिकता कुठंतरी बदलली पाहिजे, त्याच्यावरती विचार करायला पाहिजे। कायदे आपले जे आहेत ते खूप हे असे निकाल लावायला कायदे खूप वेळ करतात, तर तो लवकरात लवकर निकाल लावला गेला पाहिजे। त्याच्यासाठी स्वतंत्र न्यायालय उभी केली पाहिजे। आणखी मुलींना पहिल्यापासूनच म्हणजे माझं तरी असं मत आहे की अभ्यासाबरोबर असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी धडे दिले पाहिजेत। काहीतरी वेगवेगळे हे उपाय करून त्यांना कुठून तरी म्हणजे निर्भय बनवलं पाहिजे की असे प्रसंग घडले तर त्यांना काहीतरी त्याच्यातून प्रत्युत्तर देता येईल, असं माझं प्रांजळ मत आहे। नमस्कार, मी सुनीता हनिमनाळे, कोल्हापूर। भारतामध्ये ज्या घटना महिलांच्यावर मुलींच्यावर घडत आहेत, कालचाच विषय बघा। कालच्या कालमध्ये जे घटना घडली त्याच्यामध्ये पोलिसांनी ज्या आरोपीला घेऊन जात असताना चकमक केली तो ठार झाला, पण एक चांगली घटना घडलेली आहे, त्याला नराधमाला शिक्षा तर भेटलेली आहे, पण वेळ होईना। पण ज्या मुलीला न्याय मिळायचा होता तो कोणत्याही ना कोणत्या प्रकारे मिळालेला आहे। आम्ही पोलीस प्रशासनाचा सगळ्यांचा आम्ही आभारी आहे। पण वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।